सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशोक खरात यांचं प्रकरण चांगलंच गाजत असताना वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी काही या प्रकरणासंदर्भात मागण्या व्यक्त केलेल्या आहेत आणि या मागण्या जर मान्य झाल्या तर अनेकांना धक्का बसणार आहे असं देखील वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। नाशिक येथील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे। या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे एक अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी मागणी केली आहे। अशोक खरात प्रकरण हाताळताना सरकारने पारदर्शकता बाळगावी असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले। ते म्हणाले, ज्याप्रमाणे अमेरिकेने एप्स्टीन प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींचे व्हिडिओ आणि नावे सार्वजनिक केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने अशोक खरात प्रकरणातील सर्व व्हिडिओ सार्वत्रिक करावेत। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। मात्र प्रकाश आंबेडकर यांनी केवळ एका महिलेवर कारवाई करण्याऐवजी या गटात सामील असलेल्या सर्व पुरुषांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे। रुपाली चाकणकर यांच्यावर ज्या तत्परतेने कारवाई झाली तशीच कारवाई या प्रकरणातील इतर सहभागींवर का होत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाभाऊ म्हटले जाते, मग खरातच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर बुवा आणि व्यक्तींवर अद्याप कारवाई का झाली नाही असा थेट प्रश्न त्यांनी विचारला। अशोक खरात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे। ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ या प्रकरणात समोर आले आहेत त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी भूमिका त्यांनी मांडली। प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे आणि व्हिडिओ जनतेसमोर आणून दूध का दूध पाणी का पाणी करण्याची मागणी लावून धरली आहे। त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।